कुठलीही तयारी न करता झटपट खमंग पापड बनवण्यासाठी पोहे घेतलेले आहेत। पोहे स्वच्छ चाळून साफ करून घेतले। लो फ्लेम वरती कुरकुरीत होईपर्यंत पोह्यांना भाजून घ्यायचं। पोहे थोडेसे फुललेले दिसत आहेत। सुती कपड्यावरती या पोह्यांना थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये हे पोहे दळून घ्यायचे आणि पीठ चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचे। पोह्यांचे पापड बनवण्याचं प्रीमिक्स तयार आहे। आता हे पीठ मोजून घ्यायचं। 1.5 वाटी पिठासाठी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी कुटून घेतलेले आहे। त्याबरोबरच पाव चमचा मीठ आणि पाव चमचा पापड खार सुद्धा काढून घेतले। जेवढं पीठ आहे त्याच्या डबल पाणी गरम करून त्याच्यामध्ये काढून ठेवलेले मसाले टाकायचे। पोह्यांचं पीठ टाकायचं। 1 मिनिट झाकण ठेवून वाफ काढायची। लाटण्याने किंवा चमच्याने पिठातील सर्व गाठी मोडून 9-10 मिनिटं पीठ वाफवून घ्यायचं। ओल्या सुती कपड्यामध्ये हे पीठ मिक्स करून सर्व गाठी मोडायच्या। हाताला चटके बसत असतील तर हात ओला करून घ्यायचा। गरम गरम लाट्या तयार करून लाट्या झाकून ठेवायच्या। प्लास्टिकला हलकसं तेल लावून पुरी यंत्रामध्ये पापड तयार करून घ्यायचे। झटपट पोह्यांचे पापड तयार आहेत। ऊन येत नसेल तर घरामध्ये 4-5 दिवस फॅन खाली पापड सुकवून घ्यायचे आणि गरमागरम तेलामध्ये पापड तळून घ्यायचे। कुरकुरीत खुसखुशीत पोह्यांचा पापड तयार आहे। पापड चवीला सुद्धा खूप छान लागतो। फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे।